संध्याकाळची वेळ होती आणि बायकोला म्हटलं की नाश्ता मिळेल का, तर बायको बोलली चला आपण आज करूया कांदे भजी. काही जण ह्याला खेकडा भजीसुद्धा असं म्हणतात. तर मी लागलीच 5-6 कांदे उचलले आणि उभे बारीक असे कांदे कापायला सुरुवात केले. मग त्यात बायकोने लागलीच चालू केलं क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोलमध्ये तिला कळलं की मी जो कांदा कापला आहे त्याचा देठाचा भाग तसाच ठेवला आहे. मग तिने ते व्यवस्थित देठाचा भाग कापला आणि मग त्याच्यामध्ये तिने टाकलं मीठ. आता मीठ का टाकलं तर मीठ अशासाठी टाकलं जेणेकरून जे बारीक कांदे कापलेले आहेत ना किंवा चिरलेले आहेत ना ते थोडे नरम होतील. मग अशा प्रकारे व्यवस्थित तिने त्याला मिक्स करायला सुरुवात केली. मग लागलीच तिने कोथिंबीर घेतली आणि बारीक अशी कापायला सुरुवात केली. कोथिंबीर बारीक कापून घेतल्यानंतर तिने ती कोथिंबीर टाकली त्या कांद्यांमध्ये आणि मग त्या कांद्यांमध्ये तिने टाकला मसाला. अरे हो, तुम्हाला सांगायचंच राहून गेलं की जे एकदा मीठ घातल्यानंतर थोड्या वेळासाठी ते कांदे तसेच ठेवायचे असतात. मसाला घालून झाल्यानंतर त्यात तिने टाकलं हळद. आता हळद घातल्यानंतर आपण घालायचं असतं बेसन. 2 मोठे चमचे बेसन घातल्यानंतर ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचं असतं. बेसन एवढं चांगल्या प्रकारे मिक्स करायचं जेणेकरून कांदा व इतर सामुग्री आणि बेसन एकत्र मिक्स होतील. हे सर्वात मोठं धैर्याचं काम असतं. एकदा ते व्यवस्थित मिश्रण झालं ना की मग आपली कांदा भजी ही कुरकुरीत नक्कीच होणार. एकदा का हे सर्व मिश्रण आहे ना प्रॉपरली मिक्स झालं ना तर जी काय कांदा भजी बनते कुरकुरीत ती अप्रतिम असते. आता सर्वात फायनल स्टेज म्हणजे कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि मग एकदा का तेल गरम झालं की हळूहळू कांदा भजी ना तेलात सोडायला सुरुवात करायची. हळूहळू सोडायची. आपल्याला काही घाई नाही आहे. आपल्याला कुरकुरीत कांदा भजी खायची आहे. बघा अशा प्रकारे ना हळूहळू कांदा भजी सोडल्यानंतर जी काय कांदा भजी लागते ते म्हणजे जणू काय आपल्याला स्वर्गच भेटला. वा 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 वा. गरम चहा आणि गरमागरम कुरकुरीत कांदा भजी हे या दोघांचे जे काही जोडी आहे ना ती अप्रतिम आहे. कॉलेजच्या दिवसामध्ये ना कांदा भजी किंवा कांदा भजी पाव खाण्याची मजा होती ना ती कशामध्ये नाही खरोखर. कारण घरी तर बनवू शकत नव्हतो. मग का आपला एकच सोर्स मिठाईवाले नाहीतर आपले कांदा भजीवाले. अजूनही ती चव जिभेवरती आहे. मित्रांबरोबर राहून मग असे आम्ही कंट्रीब्युशनमध्ये पैसे काढून आम्ही कांदा भजी वगैरे खायचो. खूप जुने दिवस होते. एक तुम्हाला आठवण सांगितली. ऑलमोस्ट कांदा भजी आपली ही तयार व्हायला आली आहे. जराशी लालसर दिसायला लागलं की समजायची आपली कांदा भजी ही रेडी झाली आहे. तळताना कांदा भजी पाहून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा. पण लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. तर हुर्रे, आपली कांदा भजी ही तयार झालेली आहे. असे छान छान व्हिडिओज असतात ना आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. तर मित्रांनो नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्स बॉक्सवर सांगा. अरे हो, विसरून गेलो, नाश्ता करायला या.